त्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आता संतोष भाऊ देशमुख यांच्या प्रकरणाचा निकाल लागायचाच राहिला तोवर एकामागे एक अनेक असे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत जे की संतोष भाऊ देशमुख यांच्या प्रकरणाशी सारखे मिळते जुळते आहेत। आता कालच एक असं प्रकरण घडलं, शिवराज दिवटे या तरुणाला प्रचंड मारहाण करण्यात आली। ती मारहाण अशी होती की ज्या पद्धतीने संतोष भाऊ देशमुख यांना मारहाण करण्यात आली अगदी त्याच पद्धतीने शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण करण्यात आली। कारण दोन्हीचेही असे खरंच मारहाण करण्या इतपत असावेत असे कारण नव्हते। अगदी साध्या कारणांमुळे ह्या टोळ्या मारहाण करत आहेत। आता ह्या टोळ्यांच्या खोलवर आतापर्यंत एकही पालकमंत्री तिथले गेले नाहीत। आता तिथले पालकमंत्री जबाबदार धरल्या जायचे आतापर्यंत की ह्या लोकांनी ह्या टोळ्या वाढवलेल्या आहेत। तिथले जे संबंधित 2-3 मंत्री आहेत त्यांनाही जबाबदार धरल्या गेलं होतं। खरोखरच लोकांचा आक्रोश होता आणि आहे सुद्धा ते खरं की ज्या वेळेस आमदार आणि मंत्री स्थानिक मंत्री यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने आणि यांच्या ताकदीने अशा टोळ्या वाढत असतात तर लोकांचा आक्रोश असणे योग्यच आहे। परंतु पुन्हा लोकांचं म्हणणं होती की आता पुन्हा ते पालकमंत्री सुद्धा आम्हाला या जिल्ह्यामध्ये नकावेत म्हणून अनेक लोकांनी त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस नवस केले होते की किमान हे निवडूनच नाही आले पाहिजे। हे निवडून जर नाही आले तर मग हे पदावर येणार नाहीत आणि अशा टोळ्यांचा नायनाट होईल। परंतु त्यांना निवडून जरी लोकांनी नाही दिलं तरी ते कुठून ना कुठून छुप्या मार्गाने पुन्हा मंत्रिपदावर येऊन बसतातच। याच्यात काही हेच नाही की सारखे येतच आहेत। परंतु अजितदादांनी पुन्हा आश्वासन दिले की तिथलं पालकमंत्री पद स्वीकारलं आणि मी पूर्णपणे तिथे बदलाव करीन, या टोळ्यांना नायनाट करीन, बरखास्त करीन ह्या टोळ्या म्हणून अजितदादांनी भाषण सुद्धा केलं। सर्वांच्या मीटिंग सुद्धा घेतल्या पोलीस डिपार्टमेंटच्या, त्यांना सुद्धा सांगितलं की ह्या टोळ्यांचा आपल्याला नायनाट करायचं आहे, मुळातून नष्ट करायचे आहेत। पण अजितदादा पालकमंत्री होऊ नये बरेच महिने लोटले पण अद्यापपर्यंत तिथल्या टोळ्या बरखास्त झाल्या नाहीत, उलट जशाच्या तशा आहेत। आणि जेलमध्ये ज्या टोळ्या आहेत त्यांचे आता हे पुन्हा चेले आणखी इकडे तेच कार्य करत आहेत की यांनाही आता जेलमध्ये सडण्याची फार हाव झाली असं वाटते। अगदी संतोष भाऊ देशमुखांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली अगदी त्याच पद्धतीने शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण करण्यात आली। आणि आपण पाहिलं आहे बातम्यांमध्ये शिवराज दिवटे हा तरुण अगदी जनावरासारखा ओरडत होता, आक्रोश करत होता आणि हे हैवान माणुसकी विसरून आणखी त्यांना काठ्यांनी वेगवेगळ्या हत्यारांनी बडवत होते। अगदी एखाद्या धान्याला लोक शेतात सुद्धा असं तसं बडवत नाही त्याहीपेक्षा जास्त हे जोरात मारत होते। म्हणजे त्या किंचाळ्या ऐकू येतात, मानवाच्या हृदयातल्या किंचाळ्या ऐकू येतात। हे मारहाण करतात पण यांच्या हृदयात मात्र थोडीही माणुसकी जागी होत नाही। तर असे हैवानांच्या टोळ्या ह्या वाढतच कशा आहेत, यांना खतपाणी कोण घालत आहे? मग लोकांनी लाखोंच्या संख्येने मागे लोक एकत्र आले, रस्त्यावर उतरले। लोकांचं काय अयोग्य होतं का योग्यच होतं? कुठेतरी वाटत होतं की ह्या टोळ्यांना बंदोबस्त आता बसल म्हणून लाखोंच्या संख्येने लोक या रस्त्यावरती उतरले। पण जसे जसे काही दिवस जातात न जातात की पुन्हा ह्या टोळ्या जिवंत व्हायला आहेत, पुन्हा मारत। म्हणजे आपण पाहिलं असेल ते रामायणामध्ये अहिरावण महिरावण होते, त्यांना जसं जसं मारल्या जायचं तसं तसं ते आणखी मोठ्या संख्येने जिवंत व्हायचे आणि ते राक्षस पुन्हा हल्ले करायचे। अगदी त्याच पद्धतीने अहिरावण महिरावणाचा अवतार म्हणजे ह्या बीड जिल्ह्यातल्या टोळ्या झालेल्या आहेत। टोळक्याच्या टोळके, एका टोळीला जेलमध्ये नेले की दुसरी तयार, दुसरीला जेलमध्ये नेऊन उचललं की तिसरी तयार, तिसरीला जेलमध्ये नेऊन फेकलं की चौथी तयार। म्हणजे ह्या टोळ्यांना जन्म कोण देत आहे? त्यांचे माता पिता जन्म देत आहेत का हे आमदार खासदार आणि स्थानिक मंत्री जन्म देत आहेत तिथले? आपण या स्थानिक मंत्र्यांचा जर विचार केला तर ते गडावरून संदेश द्यायचे यांना हिंसेचे। मग काय वावग आहे या टोळ्यांना जर यांचे पुढारी तिथे हिंसेचे संदेश द्यायलेत, लोकसभेचा आम्हाला पराभव जिव्हारी लागला म्हणायलेत आणि ती लोकसभेची जळजळ अजूनही त्यांच्यात थांबत नाही। अरे ह्यांच्या टोळ्यांना दुःख व्हायला तर अनेक तिथले प्रामाणिक लोक आहेत त्यांनी नवस केले होते की हे हिंसाचारी लोकसभेला निवडून येऊ नयेत म्हणून। आतापर्यंत लोक नवस फेडायले आहेत तिथली लोकसभा पडली म्हणून, कारण की त्यांनी नवस केले होते। का तर याच हिंसेला कंटाळले असतील ना लोक, उगीचच कोणी नवस करत नाही। ही हिंसा त्यांनी डोळ्यांनी पाहिली असेल, स्वतः अनुभवली असेल, त्यामुळे लोक नवस करण्या इतपत पोहोचले होते। सहजासहजी कुणी कुणासाठी नवस करत नाही पण ही हिंसा तेथील लोकांनी अनुभवली। आज महाराष्ट्रभर लोक फक्त बातम्या ऐकत आहेत, अगदी घराघरातून आक्रोश व्यक्त होत आहे आणि ज्या
जिल्ह्यामध्ये, त्या बीड जिल्ह्यामध्ये लोक हे रोज अनुभवत आहेत. त्या लोकांना किती कठीण जात असेल दैनंदिन जीवन जगणं, आणि ज्यांच्या घरामध्ये अशी वेळ येत आहे त्यांच्यावरती काय संकट बेतत असतील. आपण संतोष भाऊ देशमुखांच्या लेकरांचा विचार केला तर आपण त्या ठिकाणी जर आपले लेकरं ठेवले तर आपल्याला कळेल. आणि आता पोलीस डिपार्टमेंटनं कुठलंही काही पाहू नयेत हे कायदे. आता गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला तर गृहमंत्री म्हणणार बुवा सगळ्यांवर मकोका लावण्यात येईल, कुणालाही सोडण्यात येणार नाही. अरे हे मकोका किती दिवस. आणि मग मागे मनोज जरांगे पाटील म्हणले होते की यांना घराघरात घुसून हाणण्यात येईल म्हणून काही वावगं ठरलं नव्हतं. खरंच वेळ आहे, आता यांनी दाखवून दिले. त्यावेळेस म्हणले, अनेकांना मिरच्या लागल्या, राग येऊ लागला की जरांगे पाटील असं कसं बोलत आहेत, घराघरात घुसून हाणण्यात येईल म्हणून. का नाहीत म्हणणार. आज सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे जरांगे पाटील चुकीचं बोललं नव्हते. खरंच हाणण्याची वेळ आलेली आहे त्यांना घराघरामध्ये घुसून. कारण का आतापर्यंत एवढ्या टोळ्या जेलमध्ये नेऊन कोंबल्यात. जेल पूर्ण जेलची संख्या वाढवायची का महाराष्ट्रामध्ये कॉलेज महाविद्यालयांची संख्या वाढवायची. कोणती वेळ आणलेली आहे ह्या टोळक्यांनी आणि ह्या इथल्या स्थानिक मंत्र्यांनी. अजूनही त्यांचा नायनाट होऊ शकला नाही. कुठले कठीणातले कठीण काम सरकार करत असतं पण ते कामांना अपयशी ठरत नाही सरकार. आणि एका जिल्ह्यातले टोळके हे बंदोबस्त करणं एवढं अवघड कसं चाललेलं आहे सरकारला. आणि म्हणून जरांगे पाटलांचा फॉर्म्युला त्या ठिकाणी लावणं एक आहे, नाहीतर दुसरा फॉर्म्युला त्यांना पाहिजे तिथं लातूर पॅटर्न. लातूरमध्ये अशी घटना घडल्याबरोबर लातूर पॅटर्नमधला एकही मंत्री समोर आला नाही. हे पोरं आमची आहेत आणि त्यांना सोडा, पोलिसांना फोन करा म्हणून. पोलिसांनी बिनधास्तपणे त्यांना हातकड्या घातल्या आणि धिंड काढली रस्त्यांनी आणि सगळ्या लातूरकरांना दाखवून दिले की हे गुन्हेगार आहेत, हे आरोपी आहेत. आणि इकडे तर यांना काय तुम्ही VIP ट्रीटमेंट देता तिकडे जेलमध्ये नेऊन. लातूर पॅटर्न राबवला पाहिजे बीड जिल्ह्यात. कसे टोळके आटोक्यात येत नाहीत, टोळक्यांचे लाड करता, टोळक्यांना खतपाणी घालता, त्यांच्या कुटुंबांचं भरण पोषण करता. मंत्री म्हणून तिथं छुप्या मार्गाने जाऊन पुन्हा मंत्री होता. काहीच वाटत नाही तुम्हाला. लोकांनी तुम्हाला विधानसभेला घरी बसवलं, लोकांनी लोकसभेला घरी बसवलं. काही गरज नव्हती छुप्या मार्गाने पुन्हा मंत्रिपदावर जाऊन बसायची. पण तरीही तुम्ही हे असे टोळक्यांना जन्म देण्यासाठी तिथे बसता. ज्या दिवशी तुमच्या लेकरांवर असे हल्ले होतील ना त्या दिवशी कळल तुम्हाला काठ्यांनी मारहाण करणं काय असतं, लोखंडी हत्यारांनी मारहाण काय असतं. ज्यावेळेस डॉक्टर, पत्रकार, मोठाले पुढारी जाऊन ते शिवराज दिवटेला विचारतात कोणकोणते हत्यारं होते, तर त्याच्या तोंडातून जो ते हत्यारं सांगतो त्या हत्यारं शेतामध्ये कामाला घेताना सुद्धा लोक घाबरतात, कुठेतरी हाताला लागल काही होईल. आणि माणसांना कापण्यासाठी तुमचे ते पिलावळ ते हत्यारं तुम्ही पुरवता त्यांना. खरंच हे हत्यारं ते आणतात कुठून, कुणाच्या परमिशनने मिळतात त्यांना ते हत्यारं. अरे त्यांना मतदानाचा अधिकार आला नाही अजून ज्यांचे आधार कार्ड निघले नसतील, ज्यांच्याकडे अजून पॅन कार्ड खिशात नसतील, त्यांना हे हत्यारं तुम्ही पुरवता का. स्थानिक मंत्र्यांशिवाय, स्थानिक आमदारांशिवाय हे हत्यारं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि घरामध्ये साधा खिशामध्ये चाकू कोणी ठेवू शकत नाही, लगेच पकडल्या जाते. साधं एखादा कोणी असलं सामान्य माणूस तर. आणि यांच्याकडे हे हत्याराचे हत्यार हे मोटरसायकलवरती नेऊ शकतात. म्हणजे कुणाच्या ताकदीने चालले आहे हे. छुप्या मार्गाने मंत्री म्हणून बसायचं आणि अशी पिल्लावळ गोळा करायची. आणि ज्यावेळेस पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतात की संतोष भाऊ देशमुख यांच्या प्रकरणामध्ये तुम्ही काहीच बोललं नाही, लगेच तुम्हाला मिरच्या झोंबतात. लगेच म्हणतात आज मी पुण्यातमध्ये आहे ना, मला पुण्यातले प्रश्न विचारणार ना, मला बीडमधले प्रश्न कशाला विचारता, बीडमध्ये कशाला जन्माला, बीडमधून इलेक्शन कशाला लढवायची, पुण्यातून इलेक्शन लढवा मग पुण्यातले प्रश्न विचारतील तुम्हाला. तुम्ही बीडमध्ये स्थानिक नेता बनाल आणि पुण्यातले प्रश्न विचारा म्हणणार. कसं काय विचारणार पुण्यातले प्रश्न, तुम्ही जबाबदार बीड जिल्ह्याचे, तुम्हाला बीड जिल्ह्याचेच प्रश्न विचारण्यात येतील. पुन्हा जेव्हा पत्रकार म्हणतात की एकामागे एका पाठ एक इतक्या घटना बीड जिल्ह्यामध्ये घडायल्यात की लगेच मिरच्या लागतात. नाही, बीड जिल्ह्यामध्ये एवढ्या घटना घडत होत्या पण मी आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, मी आता जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. जालना जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखांसारख्या घटना रोजच घडत आहेत. म्हणजे सांगायला सुद्धा थोडी शरम आली पाहिजे माणसाला. म्हणजे मी बीड जिल्ह्यात पालकमंत्री असताना तशा घटना घडत होत्या, आता मी जालना जिल्ह्याची पालकमंत्री आहे तर इथे रोज घडत आहेत. वा, किती बुद्धिमत्ता म्हणावं ही सांगण्याची, किती नालायक बेशरमपणा झाला हा सांगण्याचा. कळस गाठला यांनी हिंसाचार आणि नालायकपणाचा. शहाणा माणूस असतं तर म्हणलं असतं मी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, एकही घटना मी घडू दिली नाही या ठिकाणी, असं म्हणतंय माणूस शहाणा. पण हे काय म्हणतात, मी जालना जिल्ह्याची पालकमंत्री झाल्यापासून इथे रोज अशा घटना घडत आहेत. संतोष देशमुखांची घटना काय मोठी आहे. वा, म्हणजे संतोष देशमुखांचा जीव गेला, लेकरं अनाथ झाले, शिवराज दिवटेला नको तेवढी मारहाण झाली तर यांच्या जीवाचं यांना काहीच वाटत नाही. अशा घटना रोजच घडत असतात म्हणा. ज्या दिवशी
दिवशी तुमचा आर आणि एन याच्यावर अशा काठ्यांचा मार पडेल का, त्यावेळेस कळेल ह्या घटना किरकोळ असतात का महाभयंकर असतात का. तुमचे लेकरं तुम्ही अमेरिकेत एखाद्या सोन्याच्या घरट्यात नेऊन बसवायचे आणि तिथं चिमणीने चारा टाकावा तसं सगळं लुटून महाराष्ट्रातलं तिथं नेऊन चारायचं अमेरिकेत नेऊन आणि इकडच्या घटना किरकोळ आहेत म्हणायचं. ज्या दिवशी या महाराष्ट्रातला एक एक प्रत्येक माणूस घरातून बाहेर पडेल तसे कोयत्या आणि काठ्या घेऊन आणि तुमच्या पिल्लावर तुम्ही जन्म दिलेल्या 9 महिने पोटात वाढवलेले तुमचे आर आणि एन वर तशा काठ्या बसतील ना, तेव्हा कळेल तुम्हाला शिवराज दिवटे, संतोष देशमुख यांच्यावर पडलेल्या काठ्या किरकोळ होत्या का महाभयंकर होत्या. आणि याचा जवाब तुम्हाला द्यायला सुद्धा लोक, पुन्हा पत्रकार सुद्धा तुमच्याकडे येत नाहीत. नरकात पचावं लागेल तुम्हाला अशी भाषा वापरली तर. काय तमाशा लावलाय तुम्ही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख समजलं का तुम्ही, का अज्ञानी आहेत का, हे काही कळत नाही का यांना. कळत नसतं तर तुम्हाला 2-2, 3-3 वेळा घरी बसवलं नसतं ना, इलेक्शनमध्ये आपटवून तोंडावर आपटवलं, 32शी पाळली आणि घरी बसवलं. छुप्या मार्गाने तुम्ही जाता आणि पुन्हा म्हणता संतोष देशमुखांचं प्रकरण किरकोळ होतं. किरकोळ होतं. येऊ द्या एकदा महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या घरावरती तशा काठ्या घेऊन आणि बदडून काढू द्या तुमच्या पाठाडावर काठ्या मारून, मग कळतं तुम्हाला किरकोळ होतं का. संतोष देशमुखांच्या आईला जाऊन विचारा त्या लेकराला वाढवताना काय वेदना झाल्या होत्या. शिवराज दिवटेच्या आईला विचारा लेकराला तसा मारहाण झाल्यानंतर काय होतं म्हणून. आज जरांगे पाटलाला कोणी रोखू शकत नाही, कारण की आज जरांगे पाटलांनी जर आदेश दिला तर एक नाही तुमची अख्खी पिलावळ नष्ट करतात. आतापर्यंत थांबले. कायद्याचा वापर करू आपण, कायद्याने शिक्षा करू. आज महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांनी अथवा मुख्यमंत्र्यांनी अथवा उपमुख्यमंत्र्यांनी कुठलेही आता कायद्याची या ठिकाणी कोणाचे कायदे विचारतात. ब्रिटिशांच्या कायद्यांनी तुम्ही काय शिक्षा देणार. हा ब्रिटिशांनी लावलेले कायदे, ब्रिटिशांनी बांधलेले हे न्यायालय, ब्रिटिशांनी तयार केलेली यंत्रणा कधीच याच्यामुळे शिक्षा मिळू शकत नाही. याच्यामुळे फक्त इथे उन्हात यांना खायला मिळण्याऐवजी सावलीत भाकरी, सावलीत भाजी मिळत आहे जेलमध्ये बसून. त्याच्यापेक्षा यांना शिवकालीन न्यायव्यवस्था काय होती ती शिक्षा झाली पाहिजे. या देशामध्ये सत्ययुग झालेले आहे, या देशामध्ये त्रेतायुग झालेला आहे, या देशामध्ये कृष्णयुग रामयुग होऊन गेलेला आहे, या देशामध्ये शिवयुग होऊन गेलेला आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये कोणती शिक्षा होती ती शिक्षा आता देणं गरजेचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे न्याय केले होते ते न्याय पाहिजे आज गृहमंत्र्याकडून. काय हे काय लावलेत नाटकं निसते कोर्टाने, हे मकोका लावून हे लावून ते लावून. मकोका लावले तरी याची पिल्लावळ अहिरावण महिरावण सारखी जिवंतच आहे. त्या रावणाचे 10च तोंड होते, 10 कापले की मेला, पण यायचे तर इतके तोंड एकामागे एक एकामागे एक एकामागे. एकाचा राजीनामा घेतला तर दुसरा मंत्रिपदावर आहेच, त्याचा राजीनामा घ्यावा तर याची पिल्लावळ जन्मलेली आहेच. आणखी कुठल्या कुठल्या घरट्यात कुठल्या कुठल्या उसाळच्या फडाईत याने जन्माला घातले ही पिल्लावळ, ती काही संपत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचा सगळा तमाशा करून टाकलाय. मूर्ख समजत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला आणि धाक दाखवत आहेत. बीड जिल्ह्याचं उदाहरण करून हे महाराष्ट्रातील लोकांना धाक दाखवत आहेत, दहशत निर्माण करत आहेत. यांची दहशत खतम करायची असेल तर आता बीड जिल्ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, पुन्हा एकदा उतरेल आणि लातूर पॅटर्न राबवेल त्या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रामध्ये. आणि लातूर पॅटर्न सारखे आले का अमित भैया थोडं तरी मागे मध्ये तसं गुन्हेगारांना शिक्षा न करण्यासाठी. का तिथं स्थानिक नेते नव्हते, तिथं अभिमन्यू पवार नव्हते, त्यांनी म्हणले का पोलीसवाल्यांना की आम्हाला आमचे लोक आहेत, आमचे आहेत ते पोरं त्यांना सोडून द्या वगैरे. धाक दाखवला का पोलिसांना. कुठे मध्ये आले नाहीत. त्यांना पोलिसांना जे काही शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा पोलिसांना बिनधास्त देऊ दिली आणि पोलिसांना मोकळीक दिली. तुम्हाला हवी तशी शिक्षा तुम्ही द्या, पोलिसांना एकदा स्वातंत्र्य द्या, मग बघा पोलीस कसे काम करतात. तर हे महाराष्ट्र पोलीस आहेत, हे काही कुठले दुसरीकडचे पोलीस नाही. ते महाराष्ट्र पोलिसांना स्वातंत्र्य द्या, बिनधास्त कसे एका क्षणामध्ये ते न्याय करतात. तुमची मध्ये करण्याची गरज नाही. पण मंत्रिपदाचे नाटकं करून, मंत्रिपदाचा पॉवर दाखवून त्या ठिकाणी ही पिल्लावळ तुम्ही पुन्हा उत्पन्न करत आहेत. आणि या पिल्लावळीच्या मायबापांनी जन्म दिलेल्या पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे. हा या 2 पैकी कुठलाच मुंड्या हा जेलमध्ये नाही. जेलमध्ये आहेत तुमचे लेकरं, ज्यांचे अजून आधार कार्ड निघायचे राहिले, ज्यांना काहींना मतदानाचा अधिकार आला नाही अजून, आणि त्यांचे ना त्यांचं कुठलं कुटुंब उभं राहिले ना कुठले लग्न, आणि हे जेलमध्ये सडायलेत. उद्या कोण सोयरे धायरे घरी येणार आहेत तुमच्या. आणि जेलमध्ये यांना ठेवायचं तरी किती दिवस. जेलमध्ये ठेवून पुन्हा वापस यांना समाजामध्ये कोणीतरी येऊ देणार का. खेटरच खाणार आहे ते पुढे आले तर. म्हणून तुम्ही जन्म काय फक्त आपले मुलं जेलमध्ये राहावं म्हणून दिले होते का.
प्रत्येक आईबापाची इच्छा असते, कुणाच आईबापाची इच्छा नसते की माझा मुलगा जेलमध्ये सडला पाहिजे. प्रत्येक आईबापाची इच्छा असते की माझा मुलगा एखाद्या चांगल्या पोस्टवर असला पाहिजे. प्रत्येक आईबापाची इच्छा असते की माझा मुलगा जिल्ह्याचा कलेक्टर असला पाहिजे. आणि तुम्ही मायबाप आपल्या मुलांना 9-9 महिने पोटामध्ये वागवून या फालताड मंत्र्यांच्या हवाली करून गुंड बनवून जेलमध्ये टाकायली तुमच्या लेकरांना. बघा एकदा त्या मंत्र्यांकडे, त्यांनी त्यांचे लेकरं कसे सोन्याच्या घरटेत अमेरिकेत नेऊन ठेवले आणि तुमच्या लेकरांना गुंड बनवून जेलमध्ये पाठवायले. थोडा तर विचार करा तुम्ही. जातीचे असले म्हणजे काय झालं, मग काहीही करणार का जातीच्या नावाखाली? नामदेव शास्त्रींसारख्या चांगल्या व्यक्तीला यांनी जातीचं बाळकडू पाजून आपल्याकडून ओढत होते. म्हणजे ज्या व्यक्तीने न्यायशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, ज्या व्यक्तीने अध्यात्मामध्ये संपूर्ण जीवन घालवलेलं आहे, आज नामदेव शास्त्रींसारखा अभ्यासू माणूस या महाराष्ट्रामध्ये बघणं दुर्मिळ आहे. एवढे चांगल्या प्रकारच्या व्यक्तीला यांनी आपलं म्हणून ओढलं आणि गुन्हेगारांच्या बाजूने उभं केलं. ज्यावेळेस महाराष्ट्रातून आक्रोश व्यक्त झाला त्यावेळेस महाराजांनी सावरलं आणि शास्त्री महाराज पुन्हा म्हणले की मला अगोदर माहिती नव्हतं, हे कोरे माहिती नव्हतं तर काय होतं, माहिती होतं, पण यांनी जातीच्या नावाखाली ओढलं ना नामदेव महाराज शास्त्रींना. पण महाराजांनी सावरलं वेळीच म्हणून बरं झालं, नाहीतर महाराष्ट्रामध्ये काय दशा झाली असती. महाराजांनी सावरलं आणि मी कधीही आरोपींच्या बाजूने राहणार नाही म्हणले. मी नेहमीच संतोष देशमुख कुटुंबांच्या पाठीशी आहे म्हणून सावरलं थोडक्यात महाराजांनी. नाहीतर काय केलं होतं यांनी जातीच्या नावाखाली थोतांड घातले सगळं महाराष्ट्रामध्ये, थैमान माजवले सगळं महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावाखाली. म्हणून ही जात करू नका. हे बेईमान लोक जातीला बदनाम करत आहेत पूर्ण, हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा या मंत्र्यांच्या नांदीनं लागता आपल्या लेकरांना चांगल्या पोस्टवर नेण्याचा प्रयत्न करा. आपल्या लेकरांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. कशाला त्यांच्या नादी लागून, कशाला त्यांच्या हातामध्ये कोयते देऊ शकायले तुम्ही? इकडे काम करायला न्या ना शेतात. त्याच्यापेक्षा अरे जनावराला मारत नाही, कुत्र्यांना दगड सुद्धा माणूस मारत नाही, लहाड म्हणतो आणि तिकडे जा म्हणतो, पण माणसांना तुम्ही कुत्र्यापेक्षा जास्त मारायले. थोडेही काही वाटत नाही म्हणजे थोडी इतकी हिंसा असते. एकदा आदेश दिला या फालताड मंत्र्यांनी लोकसभेचा, पराभव जिव्हारी लागला आणि मग तुम्ही हिंसा पसरावा म्हणून काय तेच ऐकायचं असतं का जिंदगीभर? प्रत्येक वेळेस माणसातली माणुसकी जागी ठेवली पाहिजे. आपला देश काय आहे, आपली मातृभूमी काय आहे, आपल्या मातृभूमीने, आपल्या भारतभूमीने हजारो वर्षापासून या देशाला, या विश्वाला एक वेगळा इतिहास शिकवलेला आहे. अहिंसेचा इतिहास आपल्या देशाचा आहे. अहिंसेचा धर्म आपल्या देशाने विश्वाला शिकवलेला आहे. काय आपले स्वामी विवेकानंद बंधुभावाची शिकवण देऊन शांततेच्या मार्गाने त्या अमेरिकेसारख्या म्हणजे युद्धाच्या सामग्रीवर श्रीमंत झालेला अमेरिका देश आणि तिथल्या अमेरिकेसारख्या आता गर्भश्रीमंत झालेल्या देशाला बंधुभावाचा शब्द वापरून नमवतो, आकर्षित करतो, त्या देशाला आकर्षित करतो. काय अमेरिकेसारख्या, अरे बाई एका देशातले लोक होते का शिकागो परिषदेमध्ये? अखिल विश्वातले लोक शिकागो परिषदेमध्ये होते आणि अखिल विश्वातले लोक शिकागो परिषदेमध्ये असताना स्वामी विवेकानंदांनी दिपवलं संपूर्ण विश्वाला बंधुभावाची शिकवण देऊन. आणि इथे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात तुम्ही बंधुभावाची शिकवण देऊ शकत नाही, एकमेकांचा बंधुभाव सांभाळू शकत नाही, एकमेकांना आपलंसं समजू शकत नाही, म्हणजे कमाल आहे. या भारतभूमीत जन्मलेले स्वामी विवेकानंद आहेत. अखिल विश्वाला बंधुभावाची शिकवण देऊन दिपवतात, अमेरिकेला आकर्षित करतात बंधुभावाची शिकवण देऊन. माझ्या बंधू आणि भगिनींनो बोलतात, संपूर्ण विश्व आकर्षित होतं, संपूर्ण विश्व प्रभावित होतं आणि भारत देश किती महान आहे म्हणतं की इथे संपूर्ण विश्वातल्या लोकांना माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणल्या जातं. आणि तुम्ही आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या शेजारच्या गावच्या शिवभाऊंना माझी बंधू आणि भगिनींनो म्हणू शकत नाही. तुम्हाला माणसं बरे लागत नाही एकमेकांच्या जिल्ह्यातले, म्हणजे तुम्हाला काही दगड बरे लागतात का? दगड सांभाळता का? दगड्यांसोबत सोयीर पण जोडता का तुम्ही? माणसं बरे लागत नाही तुम्हाला. माणसांना मारून टाकत आहे, कत्तल करत आहे, रोजच्या रोज जनावराच्या पलीकडे माणसाला मारत आहे, म्हणजे तुम्ही काही दगड सांभाळणारे लोक आहेत का? माणसानं बरी लागणारी औलाद अशी असते. काय थैमान घातले हे मंत्र्यांच्या नावाखाली. थांबवा हे इथेच, नाहीतर वेगळे परिणाम या मंत्र्यांना भोगावे लागतील. इथेच थांबवा आणि शिवकालीन न्यायव्यवस्था अंमलात आणा. बस करा आता ही ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्था आणि एक चांगला न्याय करा. आज शिवराज दिवटेच्या सोबत जे घडलं ते पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा पुनरावृत्ती नको. काय म्हणतात, याचा संतोष देशमुख पार्ट 2 करा. वा, पिक्चर काढायलेत का तुम्ही मंत्र्यांच्या सहकार्याने?
पार्ट 1 पार्ट 2 पिक्चर काढायलेत का इथं? म्हणजे ह्या काय पिक्चरचं थिएटर समजलं का इथे महाराष्ट्राला तुम्ही? आणि एकामागे एक पिक्चर काढायलेत तुम्ही. या पिक्चरचे तुम्हाला ते पिक्चर वाटत आहेत. जे जेलमध्ये सडत आहेत तुमचे गुरु, त्यांना विचारा. त्यांचे कुटुंब घराला कुलप लावून पळाले तेव्हाच. त्यांचे बायका पोरं सुद्धा 40-40 हजार करोडची संपत्ती होती त्यांची. पण असे आरोप केले, अशी हिंसा केली आणि आरोपी बनले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाची पात्रता राहिली नाही समाजामध्ये राहण्याची, समाजाच्या तोंडासमोर वावरण्याची. ज्या वेळेस यांना जेलमध्ये नेण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या कुटुंबांनी, त्यांच्या बायका पोरांनी, सुनांनी, मायबापांनी कुलप टाकले घराला. आणि आज माहिती नाही महाराष्ट्रामध्ये कुठं तोंड लपवून काळं करून राहत आहेत, कुठं त्यांचं शेतामध्ये का मुंबई पुण्यात कुठे घर असेल तिथे राहत आहेत, कुणालाच माहीत नाही कुठे राहत आहेत. हीच दशा होत आहे प्रत्येक टोळक्याच्या मायबापाची. म्हणून मायबापांनी लक्षात घ्या, या मंत्र्यांपासून वेळीच आपले मुलं आवरा आणि त्यांच्या नादाला नका लागू देऊ. आपल्या मुलांना चांगलं शिकू द्या, चांगल्या पोस्टवर जाऊ द्या, याच्यात आपलं कल्याण आहे. नसेल चांगलं शिकवणं होत, चांगली शेती करू द्या, मोती पिकवते आपली शेती सुद्धा. पण या मंत्र्यांच्या तावडीतून सोडवा मुलांना. नको त्यांच्या कुठलंही तुम्हाला सहकार्य, नको त्यांना तुमच्या मौतीला सुद्धा येऊ देऊ नका. या मंत्र्यांना तुमच्या लग्न कार्यात येऊ देऊ नका. बंदी घाला त्यांना. यांच्या आपशेकुनी पाय, हिंसा पसरवणारे पाय नको आहेत. 7.5 पायाचे हे मंत्री कुणाच्याही घरादारामध्ये गावामध्ये येऊ देऊ नका त्यांना. नसल देत राजीनामा, खूप रगेल आहेत ते, नाहीत देत राजीनामा. नको ते महाराष्ट्राला करावं लागतं, तेव्हा कुठेतरी त्यांचा राजीनामा येऊन देत नाहीत ते. पण तुम्ही एक तर करू शकता, त्यांना गावामध्ये सुद्धा 7.5 पाय ठेवू देऊ नका त्यांचे. आणि पुढच्या इलेक्शनला पुन्हा एकदा त्यांना त्याच पद्धतीने घरी बसवा, तरच यांची हे नाटकं बंद होतील. नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्राला भीती दाखवत आहेत. बीड जिल्ह्याच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राला भेडवत आहेत. यांची आता असं झालंय की महाराष्ट्र भीतो, थोडंसं भेडवलं की महाराष्ट्र भीत नाही, महाराष्ट्र तुम्हाला उगाळून खातो. पण महाराष्ट्र बघत आहे. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. या भारतभूमीला भगतसिंगांचा इतिहास आहे. इंग्रजांनी, ब्रिटिशांनी, चोट्या फिरंग्यांनी असेच नाटकं केले ना आधी, अशीच हिंसा दाखवत होते. ज्या वेळेस भगतसिंग म्हणले अरे हे भेडवायलेत आपल्याला, ज्या वेळेस आपण भेडवू त्यावेळेस हे कुत्र्यासारखे भिवून पळतील. आणि खरंच पळाले चोट्टे फिरंगे त्यावेळेस कुत्र्यासारखे भिवून. तुम्ही सुद्धा चोट्टी आवलात कुत्र्यासारखी भिवून, तेव्हाच खाली बसाल. महाराष्ट्र जेव्हा भगतसिंगांसारखा क्रांतिकारी बनेल ना, तेव्हा तुम्हाला सुद्धा त्या चोट्ट्या फिरंग्यांसारखं घरीच बसावं लागेल, भिवून पळावं लागेल. परदेशात जिकडे तुमचे लेकरं ठेवलेत ना तिकडंच तुम्हाला जावं लागेल. आज पण महाराष्ट्र आता यानंतर शांत बसणार नाही. यानंतर जे आता इथे वरिष्ठ नेते सांगतील, आता वरिष्ठ नेते सुद्धा पूर्ण प्रचंड आक्रोश करत आहेत. लातूर पॅटर्न राबवायचा म्हणत आहेत. आणि खरंच आता पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये लातूर पॅटर्न राबवण्यात येईल म्हणजे येईलच. कारण की बीड जिल्ह्यातले लोक सुद्धा आता आक्रोश करत आहेत. इथे आता लातूर पॅटर्न राबवायचं म्हणतायत. आणि म्हणून तुमच्या आरोपींवरती एकदा आता लातूर पॅटर्न राबवण्यात येईल आणि तुम्हाला दाखवण्यात येईल काय असते अशी हिंसाचारी दहशत निर्माण करणं. आणि म्हणून थांबवलं पाहिजे आणि महाराष्ट्राला शांततेचा श्वास घेऊ दिला पाहिजे. हेच तुमच्या टोळक्यांनी आणि तुमच्या मंत्र्यांनी लक्षात ठेवा. जय हिंद, जय भारत.